नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल कोलते, संचालक द विनर्स करिअर पॉइंट औरंगाबाद। MPSC या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये अतिशय नावाजलेलं नाव म्हणजे विनर्स करिअर पॉइंट। या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो अधिकारी घडलेले आहेत, ज्यामध्ये वर्ग 1 पासून तर वर्ग 4 पर्यंत विविध पदांवर विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। मागील 11 वर्षांपासून मी या संस्थेमार्फत MPSC या क्षेत्रामध्ये सामान्य विज्ञान तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांचं मार्गदर्शन करत आहे। माझी काही पुस्तकं देखील प्रकाशित झालेली आहेत। त्यापैकी कॉम्पिटिटिव्ह सायन्स नावाचं पुस्तक महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे ऑलमोस्ट 90% जास्त विद्यार्थी वापरतात आणि त्याचा चांगला फायदाही त्यांना होत आहे। त्यांचे फीडबॅक देखील त्या पुस्तकाबद्दल अतिशय उत्कृष्ट आहेत। मित्रांनो, आता तुमच्यासमोर मी या लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो की आगामी जी पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीसाठी जे काही वेगवेगळे विषय सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेले आहेत, त्या विषयांमध्ये कमी मार्कांना का होईना परंतु अतिशय महत्त्वाचा आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष करून अतिशय अवघड वाटणारा विषय म्हणजे सामान्य विज्ञान, तो मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे। आपल्या विनर्स करिअर पॉइंट तर्फे डेव्हलप केलेल्या द विनर या ॲपमध्ये तुम्हाला पोलीस भरतीसाठी हे सगळे लेक्चर्स, विज्ञान, मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि GK हे सगळे लेक्चर्स तुम्हाला करायला मिळणार आहेत। परंतु त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम प्ले स्टोअरमधून किंवा ॲप स्टोअरमधून द विनर हे ॲप डाउनलोड करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला हे सगळे लेक्चर्स पाहता येतील। तर मित्रांनो, सर्वप्रथम आज आपण पोलीस भरतीसाठी असणारा जो विषय आहे माझा, ज्याला आपण सामान्य विज्ञान असं म्हणतो, त्या विषयाचं थोडक्यात स्वरूप समजून घेणार आहोत। मित्रांनो, पोलीस भरतीसाठी सामान्य विज्ञान हा जो विषय आहे, हा विषय साधारणपणे 2 ते 3 मार्कांना विचारला जातो। हे जे 2 ते 3 प्रश्न असतात ते बऱ्याच मुलांना खूप डिफिकल्ट जातात, कारण पोलीस भरतीचे मुलं मोस्टली रूरल एरियाजमधले असतात। शिक्षण जे आहे ते त्या क्षेत्रामध्ये एवढं क्वालिटी झालेलं नसतं आणि विशेष करून विज्ञानाचा काही गंध नसतो। त्याच्याचमुळे मी तुमच्या सगळ्यांसाठी हा विषय अतिशय सोपा आणि जे काही 2, 3 किंवा 5 प्रश्न त्यावर विचारले जातील, सामान्य ज्ञानमध्ये देखील विचारले जाऊ शकतात, ते सगळे प्रश्न तुम्हाला कसे सोडवता येतील आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क कसे मिळतील या दृष्टीने तुमची तयारी करून घेणार आहे। तर मित्रांनो, विज्ञान या विषयामध्ये जनरली आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातात ते विज्ञानाचे जे 3 महत्त्वाचे घटक आहेत त्या घटकांना अनुसरून विचारले जातात। 3 घटक म्हणजे कुठले? तर त्यामध्ये पहिला घटक आहे विज्ञानाचा, ज्यावर सर्वाधिक शक्यता असते प्रश्न विचारण्याची, तो म्हणजे जीवशास्त्र। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे रसायनशास्त्र आणि त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे भौतिकशास्त्र। या घटकांव्यतिरिक्त जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या 3 घटकांव्यतिरिक्त आपल्याला जीवशास्त्रामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कव्हर करणं गरजेचं आहे, कारण त्यावरही प्रश्न आपल्याला विचारले जातात। तो मुद्दा म्हणजे किंवा तो घटक म्हणजेच आहारशास्त्र आणि रोग। म्हणजेच आपलं जे डाएट आहे, आपण जे अन्न रोज खातो त्याच्याविषयीची माहिती आणि त्याच्याशी संबंधित जे महत्त्वाचे रोग असतात आपल्याला त्याच्याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे। तर आपण आपल्या या कोर्समध्ये विज्ञानातील हे जे 3 घटक आहेत, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र, तसेच जीवशास्त्राशी निगडित जो घटक आहे आहारशास्त्र आणि रोग, या सगळ्या घटकांमधील पोलीस भरतीच्या दृष्टीने किंवा वर्ग 4 वर्ग 3च्या दृष्टीने सामान्य विज्ञान अंतर्गत किंवा GK जनरल नॉलेज अंतर्गत जेवढे काही प्रश्न विचारले जातात, अगदी 1 लाइनर फॅक्च्युअल प्रश्न, त्या सगळ्या प्रश्नांची तयारी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करून घेणार आहोत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आणि त्या व्यतिरिक्त इतर ज्या परीक्षा येतील येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल। तर सर्वप्रथम आपण
या विज्ञानामधले जे 3 घटक आहेत, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र, या 3 घटकांमध्ये कोणकोणत्या टॉपिकवर जनरली जास्त फोकस करायचा, आपण त्याच्यावर पहिल्यांदा चर्चा करूयात. जीवशास्त्र हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, ज्यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामुळे जीवशास्त्रामध्ये नेमके आपण कोणकोणते घटक कव्हर करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला त्यावर पैकीच्या पैकी मार्क मिळतील, ते आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून घेणार आहोत. जीवशास्त्रामध्ये सजीवांचा अभ्यास केला जातो असं आपण जनरली म्हणतो. मग सजीवांचा अभ्यास केला जातो तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये आपला पण समावेश होतो. मग आपल्याला आपल्या शरीराबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि पोलीस भरती झालं किंवा इतर ज्या क्लास 3 क्लास 4च्या परीक्षा असतात, त्यांच्यामध्ये आपल्याविषयी किंवा आपल्या शरीराविषयीच जास्त प्रश्न आपल्याला विचारले जातात. मग जीवशास्त्रामध्ये कशाचा नेमका अभ्यास करायचा, तर जीवशास्त्रामध्ये आपण आपल्या शरीराचा अभ्यास करायचा, म्हणजेच मानवी शरीर आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. मानवी शरीर माहीत असणं म्हणजे नेमकं काय माहीत पाहिजे आपल्याला, तर मानवी शरीराशी संबंधित आपल्या शरीरामध्ये जे काही विविध अवयव आहेत त्या सगळ्या अवयवांच्या बाबतीमध्ये, तसेच जी काही आपली ज्ञानेंद्रिय आहेत, सेन्सरी ऑर्गन्स ज्यांना आपण म्हणतो, त्या ज्ञानेंद्रियांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला सर्व मूलभूत माहिती माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण जीवशास्त्रामध्ये सर्वात अगोदर मानवी शरीराचा अभ्यास करणार आहोत, ज्याच्यामध्ये विविध अवयव जसं की मेंदू आहे, कान आहे, जीभ आहे, डोळे आहे, किडनी आहे, हृदय आहे, या सगळ्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. मानवी शरीरानंतर आपल्याला जीवशास्त्रामध्ये दुसरा महत्त्वाचा घटक जो कव्हर करायचा आहे तो म्हणजे आहारशास्त्र आणि त्याच्याशी संबंधित तसेच आणखी इतर विविध प्रकारचे रोग. आहारामध्ये आपण जे अन्न रोज खातो त्या अन्न घटकांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत, जसं की जीवनसत्व आहेत, मग जीवनसत्वांचे प्रकार, आणि त्याचबरोबर आपण आहाराशी संबंधित रोग पण पाहणार आहोत, जसं की जीवनसत्व अच्या अभावामुळे रातांधळेपणा हा रोग होतो, ज्याला नाईट ब्लाइंडनेस असं म्हटलं जातं. परंतु फक्त आहाराशीच संबंधित रोगांचा अभ्यास करून आपल्याला उपयोग होणार नाही मित्रांनो. तर आपल्याला त्याचबरोबर इतर जे रोग आहेत, म्हणजे की जीवाणूमुळे होणारे रोग, विषाणूमुळे होणारे रोग, जसं की सध्या कोरोना हा जो रोग आहे, कोविड-19 ज्याला आपण म्हणतो, कोरोना हा विषाणूचा प्रकार आहे. सो विषाणूजन्य रोगांची सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप गरजेचे असते. तर दुसरा आपला घटक आहार आणि रोग असणार आहे. आणि त्यानंतर आपण जीवशास्त्रामध्ये तिसरा महत्त्वाचा घटक कव्हर करणार आहोत, तो म्हणजे आपलं शरीरशास्त्र. शरीरशास्त्रामध्ये आपण आपल्या शरीरात चालणाऱ्या ज्या विविध प्रक्रिया आहेत, जसं की पचन आहे, श्वसन आहे, रक्ताभिसरण आहे, उत्सर्जन आहे, प्रजनन आहे, या सगळ्या प्रक्रियांबद्दल थोडक्यात आढावा घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये जर यावर प्रश्न विचारले तर त्याचे देखील उत्तरं देता येतील. जीवशास्त्रानंतर आपला दुसरा महत्त्वाचा घटक आहे, त्याला म्हटलं जातं रसायनशास्त्र. रसायनशास्त्र तसा बघायला जर गेलं तर विज्ञानामधील सर्वात डिफिकल्ट पार्ट मानला जातो, कारण हा प्युअरली कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे, संकल्पनात्मक विषय आहे हा. त्यामुळे रसायनशास्त्रामध्ये आपण जे महत्त्वाचे संशोधनं आहेत किंवा ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्यांचाच अभ्यास करणार आहोत किंवा त्यांचाच आढावा घेणार आहोत. तर रसायनशास्त्रामध्ये नेमकं काय, तर रसायनशास्त्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजे ते म्हणजे विविध मूलद्रव्यांच्या संज्ञा, सिम्बॉल्स ऑफ व्हेरियस एलिमेंट्स, जसं की लोखंडाची संज्ञा Fe आहे, ॲल्युमिनियमची संज्ञा Al आहे, कॉपरची संज्ञा Cu आहे, कॉपरला मराठीमध्ये तांबे म्हणतात, कथीलची संज्ञा Sn आहे. सो या संज्ञा देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात. या व्यतिरिक्त आपल्याला माहिती पाहिजे रसायनशास्त्रामध्ये महत्त्वाची संयुगे, ज्यांचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करत असतो. जसं की आपण वॉशिंग सोडा म्हणजेच धुण्याचा सोडा रोज वापरतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, तर त्याला सायंटिफिकली काय म्हटलं जातं असा प्रश्न परीक्षेला विचारला गेलाय, बऱ्याचदा येऊ पण शकतो पुन्हा. त्याला सोडियम कार्बोनेट म्हटलं जातं. तर अशी बरीचशी संयुगं आहेत, जसं खाण्याचा सोडा, तसंच बेकिंग सोडा पण म्हणून त्याला ओळखलं जातं किंवा त्याला सोडियम बायकार्बोनेट पण म्हणतात. त्याचाही उपयोग आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये करतो.
त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक आपल्याला रसायनशास्त्रामध्ये कव्हर करायचा आहे, तो म्हणजे महत्त्वाचे धातू. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही महत्त्वाचे धातू वापरतो, विशेषतः आपण ते धातू संमिश्रांच्या स्वरूपात वापरतो. तर आपल्याला त्या संमिश्रांचा देखील अभ्यास करायचा आहे. जसं की आपण शुद्ध लोखंडाचा उपयोग करत नाही, आपण लोखंडाचं संमिश्र वापरतो बांधकामासाठी किंवा मग ऑटोमोबाईलसाठी किंवा इंडस्ट्रीजमध्ये. त्याला स्टील म्हटलं जातं, मराठीमध्ये त्याला पोलाद म्हणतात. तर मग पोलादाचे घटक काय, असा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. तर पोलाद हे संमिश्र लोह आणि कार्बन यांचं मिळून बनलेलं असतं. तर अशी जी विविध संमिश्र आहेत धातूंची, त्यांचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर महत्त्वाच्या धातूंच्या सोबतच आपल्याला काही महत्त्वाचे अधातू देखील अभ्यासायचे आहेत, ज्यांच्या उपयोगांवर आपल्याला प्रश्न सामान्यपणे विचारला जाऊ शकतो. जसं की एक कॉमन प्रश्न बऱ्याचदा स्पर्धा परीक्षांना विचारला जातो की विजेचा बल्ब जो असतो, इलेक्ट्रिक बल्ब जो असतो, त्या इलेक्ट्रिक बल्बमध्ये कुठले वायू भरलेले असतात. तर इलेक्ट्रिक बल्बमध्ये नायट्रोजन आणि आर्गॉन हे 2 वायू भरलेले असतात, जे की अधातूंचा प्रकार आहे. मग ट्यूबलाईटमध्ये कुठले पदार्थ असतात, तर ट्यूबलाईटमध्ये पारा असतो वायुरूप आणि त्याच्यासोबत आर्गॉन देखील असतो. सो आपल्याला ह्या अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ना मित्रांनो, फॅक्च्युअल प्रश्न, ज्याला आपण माहिती स्वरूपातले, डेटा स्वरूपातले, वन लाइनर प्रश्न म्हणतो, जे की जनरल नॉलेजमध्ये सहसा विचारले जातात, अशा प्रश्नांचा आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. या व्यतिरिक्त आपल्याला रसायनशास्त्रामध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक कव्हर करायचा आहे, तो म्हणजे विज्ञानामध्ये लागलेले विविध शोध आणि त्याचे संशोधक. म्हणजे वेगवेगळ्या ज्या घटकांचा शोध लागला आहे किंवा संकल्पनांचा शोध लागला आहे, जसं की गुरुत्वाकर्षणाची संकल्पना न्यूटनने शोधून काढली, किंवा मग पहिली आवर्त सारणी मेंडेलिव्हने तयार केली, किंवा अणूची संकल्पना डाल्टनने मांडली. या सगळ्या अशा संशोधनांचा किंवा मग तापमापीचा शोध असेल किंवा मग दुर्बिणीचा शोध असेल, असे सगळे शोध आणि त्यांचे संशोधक यांचा देखील आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. तर हे झालं रसायनशास्त्राच्या बाबतीमध्ये. त्यानंतर तिसरा आणि शेवटचा तिसरा जो पार्ट आहे विज्ञानाचा, तो पण अतिशय महत्त्वाचा आहे आणि तोही तेवढाच डिफिकल्ट देखील आहे अभ्यास करण्यासाठी. जर संकल्पनांचा किंवा वरच्या परीक्षांचा जर विचार केला तर, बट आपण पोलीस भरती आणि क्लास 3 क्लास 4 या परीक्षांचाच विचार करणार आहोत. सो त्या दृष्टिकोनातून भौतिकशास्त्रामध्ये नेमकं काय कव्हर करायचं आपल्याला ते समजून घेऊयात. सो भौतिकशास्त्रामध्ये जनरली आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात, ज्या वेगवेगळ्या मूलभूत राशी असतात, ज्यांना आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतो, त्या राशींवर आणि त्यांच्या एककांवर म्हणजेच त्यांच्या युनिट्सवर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मूलभूत राशी आणि त्यांची एककं, जसं की समजा बल ही एक मूलभूत राशी आहे, त्याचे एकक न्यूटन आहे. कार्य ही एक मूलभूत राशी आहे, त्याचे एकक जूल आहे. त्यानंतर शक्ती ही एक मूलभूत राशी आहे, त्याचे एकक वॅट आहे. सो अशा बऱ्याचशा भौतिक राशी आहेत, मूलभूत राशी आहेत, ज्या आपण फिजिक्समध्ये किंवा मॅथ्समध्ये पण गणितामध्ये पण वापरतो. तर त्यांची एककं काय आहेत त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे या भौतिकशास्त्रामध्ये, आपल्याला प्रकाश ही जी महत्त्वाची ऊर्जा आहे आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित, ज्याच्यामुळे आपल्या डोळ्यांना दृश्य संवेदना प्राप्त होतात, म्हणजेच आपण आपल्या डोळ्यांचा उपयोग करू शकतो पाहण्यासाठी. तर या प्रकाश ऊर्जेशी संबंधित ज्या महत्त्वाच्या घटना आहेत, नैसर्गिक घटना आहेत मोस्टली, तर त्या घटनांचा देखील आपल्याला आढावा घ्यायचा आहे. जसं की आपल्याला दिसतं म्हणजे काय, तर प्रकाशाचं परावर्तन झाल्यामुळे आपल्याला दिसतं. त्यानंतर अपवर्तनामुळे आपल्याला पाण्यात अर्धवट बुडवलेली पेन्सिल जी आहे ती वाकडी झालेली दिसते, किंवा अपवर्तनामुळेच आपल्याला नदी, तलाव, सरोवर जे आहेत यांचा जो तळ आहे, पृष्ठभाग जो आहे तो वर आल्यासारखा दिसतो, किंवा अपवर्तनामुळेच आपल्याला आकाशामध्ये ताऱ्यांचं लुकलुकणं पाहायला मिळतं, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स पाहायला मिळतं. त्यानंतर अपस्करणामुळे आपल्याला आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसू शकतो, किंवा अपस्करणामुळेच आपल्याला आपल्या सभोवतालच्या विविध पदार्थांचे किंवा वस्तूंचे रंग पण दिसू शकतात. तर त्या सगळ्या संकल्पना या प्रकाश ऊर्जेशी संबंधित आपल्याला जनरली आपल्या परीक्षांचा विचार करता या संकल्पना ज्या आहेत यांच्याशी संबंधित फक्त उदाहरणांचाच आढावा घ्यायचा आहे,
कारण आपल्याला उदाहरणांवरच प्रश्न विचारले जातात. जसं की इंद्रधनुष्याची निर्मिती खालीलपैकी प्रकाशाचा कशाचा परिणाम आहे. मग तिथे जर पर्याय असतील, विकिरण असेल, अपवर्तन असेल, परावर्तन असेल आणि अपस्करण असेल, तर 4 पर्यायांपैकी करेक्ट उत्तर तुमचं असणार आहे अपस्करण. तर मग आपल्याला अशा प्रकारच्या उदाहरणांचा थोडक्यात आढावा घ्यायचा आहे, जेणेकरून प्रकाश या टॉपिकवर विचारलेले प्रश्न आपण सोडवू शकतो. त्यानंतर प्रकाशानंतर दुसरा महत्त्वाचा घटक एक आहे, त्याच्यावरही आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तो म्हणजे विद्युत धारा, इलेक्ट्रिसिटी, किंवा त्याला आपण इलेक्ट्रिक एनर्जी, विद्युत ऊर्जा असं देखील म्हणतो. विद्युत ऊर्जेमध्ये सुद्धा आपल्याला महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्याच्याशी संबंधित त्या संकल्पनांचा आणि त्यांच्या देखील उदाहरणांचा किंवा त्यांच्या एककांचा अभ्यास करायचा आहे. जसं की विद्युत धारा मोजण्यासाठी एम्पियर हे एकक वापरतात, त्यानंतर विभवांतर मोजण्यासाठी व्होल्ट हे एकक वापरतात, त्यानंतर रोध मोजण्यासाठी ओहम हे एकक वापरतात. सो अशा ज्या मूलभूत संकल्पना आहेत अगदी बेसिक, जे की क्लास 3 क्लास 4 एक्झामला विचारलं जातं, आपण त्यांचा आढावा घेणार आहोत. त्यानंतर विद्युत धारेनंतर आणखी एक महत्त्वाचा टॉपिक आहे या फिजिक्समधला, भौतिकशास्त्रामधला, त्यावरही प्रश्न विचारला जाण्याची शक्यता खूप जास्त असते. तो म्हणजे गती आणि गतीचे प्रकार, मोशन आणि टाइप्स ऑफ मोशन्स. जसं की समजा फिरणारा भोवरा आहे किंवा पंखा आहे किंवा मग पृथ्वीची गती आहे सूर्याभोवती, तर मग हे कुठल्या प्रकारचे उदाहरण आहेत, किंवा आपण चालतोय एका सरळ रेषेत किंवा आपण धावतोय किंवा मग फुलपाखरू उडतंय समजा, तर हे सगळे कुठल्या प्रकारच्या गतींचे उदाहरण आहेत हे आपल्याला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे याच्यामध्ये बल आणि बलाचे प्रकार. मग बलाच्या प्रकारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रकार जर कुठला असेल, ज्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता सगळ्यात जास्त असू शकते, ते बल म्हणजे गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन म्हणतो आपण त्याला. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला सफरचंद डोक्यात पडल्यावर वगैरे वगैरे, जे आपल्याला माहिती आहे त्याच्याशी संबंधित घटना. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. या व्यतिरिक्त आपल्याला फिजिक्समध्ये आणखी काही महत्त्वाच्या घटकांचा देखील आढावा घेणं गरजेचं आहे, कारण त्यावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजेच उष्णता. उष्णता कॅलरी या एककामध्ये मोजतात. उष्णता मोजण्यासाठी जे तापमापी वापरतात त्या तापमापीबद्दल माहिती पाहिजे. उष्णतेची जी एककं आहेत किंवा तापमानाची जी एककं आहेत, सेल्सिअस, फॅरनहाईट, केल्विन, तर आपल्याला त्यांचं प्रमाण माहिती पाहिजे किंवा त्यांचे स्केल्स माहिती पाहिजे. किंवा मग याच्याशी संबंधित ज्या संकल्पना आहेत महत्त्वाच्या, जसं की पाण्याचं असंगत आचरण काय आहे, त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण थंडीच्या दिवसामध्ये पाणी जर गोठलं सरोवरातलं तर फक्त वरचा पृष्ठभाग गोठतो, खालचं पाणी मात्र द्रवरूपात असतं. त्यामुळे त्या खालच्या पाण्यामध्ये वनस्पती प्राणी जगू शकतात किती तापमान कमी झालं तरी. तर तो जो परिणाम आहे तो उष्णतेशी संबंधित आहे. त्यानंतर आर्द्रता जी आहे ते पण उष्णतेशी संबंधित कन्सेप्ट आहे. त्यानंतर भौतिकशास्त्रामधला शेवटचा घटक आपल्याला कव्हर करायचा आहे, तो म्हणजे ध्वनी आणि त्याच्याशी संबंधित संकल्पना. साऊंड हा सुद्धा एक भौतिकशास्त्रामधला महत्त्वाचा घटक मानला जातो. ध्वनीची निर्मिती कशी होते असं जर तुम्हाला प्रश्न आला परीक्षेमध्ये, तर तुम्हाला पटकन उत्तर निवडता आलं पाहिजे की ध्वनीची निर्मिती कंपनातूनच होते. ध्वनी कुठल्या प्रकारच्या लहरी आहे, तर तुम्हाला उत्तर आलं पाहिजे की ध्वनी अणुतरंग प्रकारच्या लहरी आहेत. ध्वनीचं प्रसारण कोणत्या माध्यमातून जास्त वेगाने होतं, तर तुमचं उत्तर आलं पाहिजे स्नायूमधून. त्यानंतर ध्वनीचं वहन माध्यमाशिवाय होऊ शकतं का किंवा निर्वातातून होऊ शकतं का, तुमचं उत्तर आलं पाहिजे नाही. तर हे सगळे जे आहेत ध्वनीशी संबंधित महत्त्वाचे जे कन्सेप्ट आहेत किंवा संकल्पना आहेत त्या आपण बघणार आहोत. त्या व्यतिरिक्त ध्वनीची जी ऐकण्याची पातळी असते, जसं की श्राव्य ध्वनी म्हणतो आपण, त्यानंतर अवश्राव्य ध्वनी म्हणतो किंवा अतिश्राव्य ध्वनी म्हणतो. ह्या ध्वनीच्या ऐकण्याच्या पातळी त्याच्या फ्रिक्वेन्सीवरून ठरवल्या जातात. जसं की श्राव्य ध्वनी जो आहे म्हणजे जो आपल्याला ऐकू येतो त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता, त्याची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्झपासून तर 20,000 हर्ट्झपर्यंत असते. म्हणजे एवढ्या मोठ्या फ्रिक्वेन्सीचा साऊंड आपण ऐकू शकतो. त्यानंतर 20 हर्ट्झपेक्षा कमी फ्रिक्वेन्सीचा जो साऊंड असतो त्याला अवश्राव्य म्हणजे इन्फ्रा साऊंड म्हणतात, तो आपण ऐकू शकत नाही. पण हत्ती, गेंडे, देवमासे मात्र ऐकू शकतात. त्यानंतर 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचा जो साऊंड आहे त्याला अल्ट्रासाऊंड म्हणतात, तोही आपण ऐकू शकत नाही. पण वटवाघूळ मात्र तो ऐकू शकतो. तर या सगळ्या संकल्पना आपल्याला या ध्वनी या टॉपिकमध्ये बघायच्या आहेत. तर मित्रांनो, आपण आज थोडक्यात आपल्या सामान्य विज्ञानाच्या
त्या 3 महत्त्वाच्या घटकांचा आढावा घेतला आहे, ज्याच्यावर आपल्याला जनरली पोलीस भरती आणि क्लास 3 क्लास 4च्या परीक्षांना प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आपण आपल्या या लेक्चरच्या सिरीजमध्ये हे सगळे जे महत्त्वाचे घटक आहेत विज्ञानातले, जीवशास्त्रापासून आपण सुरुवात करणार आहोत. एक एक घटक आपण आगामी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्कृष्टरित्या तयारी करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. थँक्यू.